नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. वादग्रस्त याचा अर्थ काय की त्यांची धास्ती प्रस्थापित पक्षांना आहेच. हो, याचं कारण आहे, मी जेव्हा व्हिडिओ बनवायला लागलो त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल व्हिडिओ बनवायला लागलो, वंचित बहुजन आघाडीबद्दल व्हिडिओ बनवायला लागलो, त्यावरच्या कॉमेंट्स बरंच काही सांगून जातात. आणि आता प्रस्थापित पक्षांचे समर्थक तिथे कॉमेंट करायला लागलेले आहेत. प्रस्थापित पक्षांचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल, सगळ्यात आधी तर काँग्रेस आहे, मग भारतीय जनता पार्टी आहे, हे दोन प्रमुख प्रस्थापित पक्ष. आणि मग शिवसेना शिंदे गटाची पण, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, उभाठा नाही म्हणणार मी, यांची पण, राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि शरद पवार, प्रस्थापित पक्ष म्हणजे महाराष्ट्रातले प्रस्थापित पक्ष याबद्दल सांगतोय मी. त्यांचे समर्थक यायला लागलेत कॉमेंट करायला. आणि त्यांच्या सगळ्या कॉमेंटमधून मी जे सार काढलंय ते 3 आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. वेगळ्या कॉमेंट्समधून जे काही मला समजलं ते 3 आक्षेप नोंदवण्यात आले. आणि त्यामधून एकच अर्थ निघू शकतो की वंचित बहुजन आघाडी यांना दिलेले मत वाया जाणार आहे. लोकसभेमध्ये आपण ते पाहिलं की कदाचित तसाच विचार करून समर्थकांनी म्हणजे प्रकाश आंबेडकर हे स्वतः देखील पडले आहेत अकोल्यामधून लोकसभेमध्ये. अर्थात त्यांना पाडण्यामागची कारणं, त्यांना कोण कोण पाडण्यात पुढाकार घेतला होता ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे असं म्हणेल. पण हे 3 आक्षेप प्रमुख जे माझ्या समोर आलेले आहेत आणि त्यावरून जो काही वंचित बहुजन आघाडीचा समर्थक मतदार आहे आणि संभाव्य मतदार आहे त्यांच्यामध्ये कशा प्रकारे मेसेज दिला जातोय ते माझ्या लक्षात आले. आणि तो मेसेज हाच आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मत दिलं तर ते मत वाया जाणार आहे. याचा अर्थ असा की ते सत्तेत कधीच येणार नाहीत. होय, बरोबर आहे, त्या समर्थकांचा असा संभ्रम निर्माण करण्यात आलाय, त्यांचा असा समज निर्माण करून देण्यात येतो आहे असं देखील म्हणेन मी. तर खरोखर तसं होईल का? माझं म्हणणं नाही. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होऊ शकतात. तुम्ही नुकताच ताजा जर सर्वे बघितला असेल, होय, ताजा सर्वे टाइम्सनी जो दिला होता, म्हणजे लाडकी बहिणी योजना येण्याच्या अगोदरचा सर्वे, नंतरचा सर्वे येईल कदाचित, कारण विधानसभेच्या निवडणुकांना वेळ आहे अजून. तर त्या सर्वेमध्ये कोणालाच बहुमत नव्हतं, आघाडीला आणि युतीला. तसेच सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात जातात की काय, असा देखील त्या सर्वेमधून एक संदेश आपण सगळ्यांनी बघितला होता. आणि अपक्ष नाही म्हणणार मी, अशा वेळा कमी आमदार निवडून आलेला, ज्या पक्षाचे कमी आमदार निवडून आले तो देखील मुख्यमंत्री बनू शकतो. हे आपण बघितलंय, कर्नाटकमध्ये बघितलेलं आहे. देवेगौडा मुख्यमंत्री झाले, त्यांचे पुत्र म्हणजे देवेगौडा प्रधानमंत्री देखील अशाच पद्धतीने झाले होते. म्हणजे इतिहासामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या असं घडलेलं आहे की कमी आमदार निवडून आलेत, मात्र सत्तेच्या चाव्या त्या पक्षाकडे राहिल्या आहेत किंवा मुख्यमंत्री त्या पक्षाचा बनला आहे. आता आक्षेप, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरचे आक्षेप, सगळ्यात पहिला आक्षेप आहे की ते उद्धट आहेत किंवा ते बाळासाहेब आंबेडकर हे अहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत आणि ते कोणाशी जुळवून घेत नाहीत. मला हसू आलं हा आक्षेप. म्हणजे अहंकारी, उद्धट, गर्विष्ठ. एखादा माणूस जर परखड बोलणारा असेल, स्पष्ट वक्ता असेल, तो सखोल विचार करून एखाद्याची चूक लक्षात येऊन आणून देत असेल तर तो गर्विष्ठ होतो का, तो अहंकारी होतो का, तो जुळवून घेत नाही असं होतं का? प्रकाश आंबेडकर हे नेहमी स्पष्ट आपलं मत मांडत असतात आणि त्याचबरोबर स्पष्ट मत मांडतात, परखड शब्दात मांडतात आणि ते कोणाचीही भीडभाड बाळगत नाहीत. याचं प्रमुख कारण आहे की ते कोणाचीही मिंधे नाही आहेत. कोणाचेही मिंधे नाहीत याचा अर्थ काय की ते कोणाला घाबरत नाहीत, कोणाकडून त्यांनी काही उपकार घेतलेले नाहीत आणि ते कष्टाने मेहनतीने आपला पक्ष वाढवत असतात. दुसरा आक्षेप,
दुसऱ्या आक्षेपाकडे वळ आपण. वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. होय, असं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे, राजकारणात असं होतंच की एखादा नवीन पक्ष आकार धरू लागला, तो पुढे यायला लागला की प्रस्थापित पक्षांना असा संशय येणं स्वाभाविक आहे की कोणीतरी यांना पाठबळ देतंय, कोणीतरी यांना मुद्दाम पुढे करतंय आणि आपलं नुकसान करण्यासाठी यांना पुढे केलं जात आहे. काय म्हणजे काँग्रेसची असुरक्षितता, राष्ट्रवादीचे शरद पवार यांची असुरक्षितता, आणि म्हणून बी टीम असं म्हटलं गेलं. वंचित ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असं अजिबात नाही आहे. तसं असतं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर, म्हणजे मूळ शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे एकटे पडले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी त्यांना साथ दिली नसती. तुम्हाला म्हणजे प्रकाश आंबेडकर निरपेक्ष मनाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले होते. ते जर भारतीय जनता पार्टीची बी टीम असते तर त्यांना काही जाण्याची गरज नव्हती. त्यामुळे त्यातून सिद्ध होतं ते बी टीम नाही आहेत. तसंच तुमच्या लक्षात आलं असेल की प्रकाश आंबेडकर यांनी जास्तीत जास्त टीका भारतीय जनता पार्टीवर केलेली आहे. प्रत्यक्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यावर देखील ते टीका करत असतात, त्यांची मतं मांडत असतात, रोखठोक पद्धतीने मांडत असतात. त्यामुळे हा काँग्रेस राष्ट्रवादी यांनी निर्माण केलेला भ्रम आहे वा हा जो आरोप होतोय की भारतीय जनता पार्टीची बी टीम वंचित बहुजन आघाडी आहे. आणि तिसरा आक्षेप प्रकाश आंबेडकर यांच्यावर, एक तिसरा आक्षेप, पहिले दोन आक्षेप सांगितले मी, तिसरा आक्षेप असा असतो नेहमीच की ते कोणाशी जुळवून घेत नाही. इतकंच नाही तर त्यांना आपल्या मतदारांच्या भावनांची पर्वा नाही. रिपब्लिकन ऐक्यासाठी ते प्रयत्न करत नाही आहेत. रिपब्लिकन ऐक्य हे राजरत्न आंबेडकर करत आहेत, ते प्रयत्न करत आहेत, ज्यांनी नुकतीच जरांगेंची भेट घेतली होती. आणि तिसरी आघाडीची तिथे शक्यता तिसरी नसणार, ती चौथी असणार, कारण तिसरी आघाडी ऑलरेडी आहेच प्रकाश आंबेडकरांची. वंचित बहुजन आघाडी ही तिसरी आघाडी असेल. त्यांच्यासोबत आता आदिवासी वर्ग देखील आलेला आहे. तसंच नाशिकला त्यांनी आवाहन केलंय छगन भुजबळ यांना आणि जे पी गावित यांना की तुम्ही सोबत या. छगन भुजबळ येतील की नाही माहिती नाही, कारण नंतर छगन भुजबळ यांनी त्यावर काहीच विधान केलेलं नाही आहे. यावरून लक्षात येते की छगन भुजबळ हे जरी घटनेशी प्रामाणिक आहेत असं आपल्याला वाटत असलं, ते जरी आंबेडकरी विचार घेऊन पुढे जात आहेत असं आपल्याला वाटत असलं, तरी ते विशिष्ट पक्षाशी बांधील आहेत. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जी वंचितांची चळवळ चालवली आहे त्यात ते सामील होणं शक्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी तरी देखील आवाहन केलेलं आहे. बघा त्यांचा मोठेपणा, त्यांनी तरी देखील आवाहन केले. अजून एक आक्षेप आठवला की प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहायला गेले होते, त्यामुळे मतदारांचा विश्वास उडालेला आहे. किती हास्यास्पद आहे. मुळात माझा हा प्रश्न आहे की औरंगजेबाची कबर तिथे एवढी भव्य पद्धतीने एवढ्या मोठ्या जागेत तिथे संरक्षित का केली गेली आहे? औरंगजेबाने काय त्रास दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना? छत्रपती संभाजी महाराजांचे कशा हाल करून त्याने हत्या केली, हे सगळं डोळ्यासमोर आहे. ते आठवलं तरी काटा येतो अक्षरशः अंगावर. तर अशा औरंगजेबाची कबर आहेच का मुळात, आणि त्यासाठी कोण कारणीभूत आहे? सत्ताधारी पक्षच आहे. ती कबर बांधली गेल्यानंतर संरक्षित का केली गेली? तिथे वेगळ्या पद्धतीत ते एक प्रेक्षणीय ठिकाण झाले. जातात लोक तिथे, तुम्ही अभ्यास करा, तिथे जातात अनेक लोक जातात. मुख्यतः अल्पसंख्याक समूहाचे लोक जात असतील, पण लोक जातात. तर ती ठेवलीच का, हा माझा प्रश्न आहे. आणि प्रकाश आंबेडकर गेले याच्यात त्यांचा काही हेतू नव्हता. ते गेले होते कबरीवर आणि त्यामागे त्यांना संदेश द्यायचा होता की घटनेने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि भारतात राहणारे सर्व लोक हे भारताचे रहिवासी आहेत, त्यामुळे त्यात दुजाभाव करता कामा नये, हा संदेश घेऊन ते गेले होते. त्यामुळे तोही आक्षेप खोटा आहे. प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री बनू शकतात. मी सांगितलं टाइम्सच्या सर्वेनुसार. तर तुम्ही जर जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त एकत्र होऊन जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं
तर ती शक्यता नाकारता येत नाहीत आणि ते होणारच असा तुम्ही विश्वास का ठेवत नाही? वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांची मानसिकता ही पराभूत मानसिकता आहे का, असा माझ्या मनात प्रश्न येतो. पराभूत म्हणजे काय की त्यांचे मतदार कमी झाले, जे लोकसभेमध्ये म्हणजे आधीच्या 19च्या वेळी जे मतदार होते ते घटले, जवळजवळ निम्म्यावर आले असं निदर्शनास येत आहे. तर ते कशाबाबत, ते तसं का झालं? तर मी सांगितलं कारण की आपलं मत वाया जाईल असं त्यांना वाटत होतं. मात्र आता त्यांनी खात्री बाळगावी, कारण प्रकाश आंबेडकर हे अगदी कमी आमदार घेऊन जरी विरोधी पक्षात असले तरी देखील ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे विधानसभेत मांडू शकतात. विधानसभेत ते वंचितांच्या बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतात. परवाच नाशिकच्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रश्न केला की लाडकी बहीण ही जी योजना राबवली जाते आहे त्याकरता आदिवासी वर्गाचा निधी वापरला जातो आहे का याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. होय, 70,000 कोटी रुपये बजेटमध्ये आदिवासी वर्गासाठी असतात. त्यामध्ये त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, इतर सगळ्या गोष्टी येतात आदिवासींसाठीच्या. त्यांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देता हव्यात याच्याकरता. तर तो निधी तर वापरला गेला नाही, कारण सरकारकडे पैसे नसताना लाडकी बहीण सारखी योजना का राबवली जाते आहे की नाही? त्यांनी परखड प्रश्न केला आहे. त्यांनी हा सरकारला प्रश्न केला आहे, त्याचं उत्तर मिळेलच. पण वंचितला जर मत दिलं तर ते वाया जाईल हा गैरसमज काढून टाकावा आणि तो गैरसमज पसरवण्याचं काम प्रस्थापित पक्षांचे लोक करत आहेत. प्रस्थापित पक्ष कोण मी सांगितलंय, हे लोक करत आहेत. ते लोक आपला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. साम दाम दंडभेद मधला बुद्धिभेद, तो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण ठामपणे जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहिला तरच आपण विधानसभेमध्ये आपले लोक पाठवू शकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.